या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत, ज्यांचा मी अगदी काही क्षणापूर्वी नामोल्लेख केला असे राष्ट्रभूषण सन्माननीय श्री राजू मुंबईकर साहेब यांचं शुभागमन मंचावर झालेलं आहे। साहेब, आपल्या या महोत्सवामध्ये मनापासून स्वागत आहे, मनपूर्वक स्वागत आहे। आपण स्थानापन्न व्हावं ही विनंती। होत आहे सौभाग्य करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मुळेश्वरा बाळ तू घाल पोटी। हिंदू विविध उपक्रमांच्या माध्यमातून आमच्या मराठी शाळेत पूजन करून दीप प्रज्वलन करायचं आहे। खऱ्या अर्थाने हा मंगलमय सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतोय आणि आमच्या सागर किनारा महिला प्रभाग संघ त्यांच्याही सर्व सन्माननीय अतिथी त्यांनाही विनंती असेल आपण सुद्धा प्रतिमा पूजनात सहभागी व्हायचंय। मंचावर येऊन त्या ठिकाणी उभं राहून मग आपली प्रार्थना होणार आहे। आपण सर्वांनी मंचावर यावं ही विनंती। आणि सागर किनारा महिला प्रभाग संघाच्या ज्या सर्व सदस्य आहेत यामध्ये आमच्या मग अनुताई असतील, आमची तृप्तीताई आहे, सौनिशाताई, श्रीमती नैनाताई। आमची प्रार्थना करा आम्हाला निर्भय निर्मळ उजळू द्या जीवना। विद्येवर निष्ठा ठेवूया उद्योगाची आस धरूया वासल्या जीवन चेतना करा आम्हाला निर्भय निर्मळ उजळू द्या जीवना। नको कधी तो वयशाचा नको कधी आळ उजळू द्या जीवना। रक्षण करणे या सृष्टीचे वाटो आम्हा अतिमोलाचे ममतेची आणि समतेची त्या आम्हा प्रेरणा। हे म्हणतात माणसाचं प्रेम नाही का। आमच्या नलिनी काकू इतक्या उंचीवर पोहोचल्या, यशाच्या शिखरावर पोहोचले, तरी सुद्धा अगदी सर्वसामान्य सख्यांमध्ये मिळून राहणाऱ्या आणि नृत्याचा फेर धरणाऱ्या अशा आमच्या या मनात बोलली नलिनी काकू। नगरीमध्ये एका जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया। सर्वांची लाडकी कोळीबाई नलिनी काकू आलेली आहे। आली आमची कोळीबाई आली आणि विनंती असेल की आमच्या या चांदसे महोत्सवाची मानाची वेळी आमच्या कविताताई राकेश म्हात्रे यांचं स्वागत संपन्न करायचं आहे। कविताताई आपल्या मनापासून स्वागत आहे। ऑनलाईन बिझनेस ओनर, एक सोशल वर्कर अशी माझी लाडकी बहीण नम्रता।
फार छोटेखानी झालेली सुरुवात फोटो सेशन नंतर होती. जरा सिम्मी आणि निलेशसाठी एकदा जोरदार टाळ्या होतील का? एवढ्याच आहेत का? अजून आहेत का शिल्लक? एकदा जोरदार टाळ्याने आपण त्याचं या उरण नगरीमध्ये स्वागत करूयात. सगळ्यांचं प्रेम आहे आणि असंच राहू दे. तर निलेश आपल्या समोर या ठिकाणी बोलतील. निलेश या, जरा बोललं पाहिजे की नाही? निलेश यांचा आवाज ऐकायचा आहे की नाही? एवढाच आवाज आहे. अरे तुम्ही कुठे राहतो आपण? जरा हो एकदा जोरदार झाला पाहिजे, आवाज आला पाहिजे की नाही? आवाज. मला वाटतं या महिन्यामध्ये 2 वेळा उरण नगरीमध्ये त्यांचं एक सेलिब्रिटी म्हणून स्वागत झालंय. काल परवा JNPTच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये फॅशन शोला देखील सेलिब्रिटी म्हणून आले आणि आज सांजे महोत्सव मध्ये खास तुमच्या आग्रहाखातर आले. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि एक आवाज आला पाहिजे जोरात. ओके, तर कसं आहे करंजकर? पुन्हा एकदा सिमीसाठी कशा आहेत मित्रांनो? लय भारी. सासूबाई, मी कळ्यांच्या गावात आलो. क्या बात, क्या बात. तुम्ही सगळं बरं आहे ना? पण दादा मला जास्वंदी फुल तुला पसंत हाय रे, उंदीर मामा तुझा वाहन काय रे. घरा तू ये रे, द्यावं बसून माझे घरा तू ये रे. गुलाबाचे झाडाला काटे काटे गो, गुलाबाचे झाडाला काटे काटे गो. गणपती देव तुम्ही वाट पाहते गो, गणपती देव तुम्ही वाट पाहते गो. मुंबईचे सारीला किन्नर भारी वहिनी नाचले भारी ग. मुंबईचे सारीला किन्नर भारी वहिनी नाचले भारी. गाव जाऊया फेर लय दौडा निघल की नाही.
माझे बाबा आहेत वडील. आता मी हा. हे चांदीचं ताट नाही, तांदळाच्या ताटात आपण जेवतो ना, चांदीच्या ताटाला चंदनाचा घेरा, चांदीच्या ताटाला चंदनाचा घेरा. ही माझी म्हैस आणि मी तिचा रेड आहे. थोडा बनवते, वागत्या बनवते. हे आमच्या आईचं फेवरेट आहे घरी ना, उचलून सगळा. हा? काय तुम्ही काय खावणार आम्हाला? कॅमेरामॅन फोकस कर. पूर्ण त्यांना वरडू दे मग नंतर आपण. हा मित्रांनो, 1 2 3. सॉरी आई सॉरी. बघा ना, अजून तिकडे पर्यंत जायचंय. किती वाजले आता? आमच्यासाठी प्रत्येकाला माहिती आहे, सांगायची गरज नाही. आमचे सांजे विभागाचे शरद पवार, सांजे विभागाचे किंग मेकर असे आमले जितेंद्र घरत साहेब. तर मित्रांनो, खूप भारी वाटतंय. दादा मला देखील जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे. शब्द आपल्या ऑडियन्ससाठी नाही बोलत, ते बोलत नाही, करून दाखवतात. करून करून दाखवतात. दाखवतात. नंबर. थँक्यू. चला येऊ. सासूच्या चेहऱ्यावरचा